नमस्कार मित्रांनो, आमच्या भक्तिरंग या चॅनेलवर आपले स्वागत आहे। आम्हाला माहित आहे की श्री गणेशाबद्दल माहित नसेल असं कुणीही नसेल। आपल्या सर्वांना गणेशाबद्दल अगदी लहान वयातच ओळख झालेली असते, परंतु कितीतरी गोष्टी आपल्याला माहित नसतात किंवा आपण विसरून गेलो आहोत। तुम्हाला गणपती बाप्पाबद्दल नवं जाणून घ्यायचं आहे का? चला तर मग वेळ वाया घालवता सुरुवात करूया। गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहे। त्याची प्रतिमा संपूर्ण भारतभर आढळते। अनेक हिंदू संप्रदाय आपल्या संलग्नतेची पर्वा न करता या देवाची पूजा करतात। गणेशाची भक्ती मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे। जैन आणि बौद्ध धर्मांमध्येही तो पूजला जातो। जरी गणेशाचे अनेक गुणधर्म असले तरी तो त्याच्या हत्तीच्या डोक्याच्या आकारामुळे सहज ओळखला जातो। तो मोठ्या प्रमाणावर आदरणीय आहे। विशेषतः अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता आणि नशीब आणणारा देव म्हणून तो ओळखला जातो। कला आणि विज्ञानाचा संरक्षक तसेच बुद्धी आणि शहाणपणाचा देव म्हणून गणपती प्रसिद्ध आहे। सुरुवातीसाठीचा देव म्हणून त्याला संस्कार आणि समारंभाच्या सुरुवातीला सन्मानित केले जाते। लेखन सत्रादरम्यान अक्षरे आणि शिक्षणाचा संरक्षक म्हणून गणेशाचे आवाहन केले जाते। अनेक ग्रंथ त्याच्या जन्म आणि पराक्रमांशी संबंधित पौराणिक कथा सांगतात। पुराणांमध्ये गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकर पार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते। पुराण साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहे। पुराण साहित्यात गणपतीच्या विविध नावांचा उल्लेख आहे। महाभारत या ग्रंथाचा लेखनिक होता। गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे। गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय। गणांचा अधिपती म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे। विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात। हे नाव गणपती नावाशी संबंधित आहे। विनायक या शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्ट रूपाने जो नायक आहे तो, याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचलित आहे। हेरंब म्हणजे दिनजनांचा तारणकर्ता होय। वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत। गणपतीला इतर काही नावे आहेत, त्यांचे अर्थ असे: वक्रतुंड म्हणजे ज्याचे तुंड वक्र वा वाकडे आहे तो। गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव। एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो। गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात। प्रथम कथेनुसार परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला। दुसऱ्या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक सुळा मोडला। आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला। महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर असणारा व लंब वा लांबडे उदर असणारा असा आहे। ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात। विघ्नराज वा विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपती असा आहे। पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो। सकल बाधांचा अधिपती व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाम प्राप्त झाले। गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो। ऋग्वैदिक गणपतीची दुसरी नावे होती बृहस्पती, वाचस्पती। ही देवता ज्योतिर्मय मानली जाई। तिचा वर्ण लालसर सोनेरी होता। अंकुश, कुहाड ही या देवतेची असरे होती। या देवतेच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाई। ही देवता कायमगण नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व देवतांची रक्षकही मानली जाई। दुसऱ्या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लंबोदर यक्षाच्या एकत्रीकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली। गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आरीकरण झाले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो। गणेशाचे वाहन उंदीर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे। इसवीसनाच्या 4थ्या शतकातील कालिदास, इसवीसनाच्या 6व्या शतकातील भारवी, इसवीसनाच्या 5व्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रात ही गणेश देवता दिसत नाही। गुप्त काळापासूनच या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असे अभ्यासक मानतात। विनायक रूप मानगृह्य सूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये शाल, कटनकट, कुष्मित, कुष्मांड राजपुत्र व देवयजन इत्यादीचा विनायक म्हणून उल्लेख आहे। महाभारतातील विनायक हाच आहे। याचे काम विघ्न उत्पादन करणे असे। पुढे हाच विघ्नकर्ता गणपती विघ्नहर्ता मानला जाऊ लागला। याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक हा अंबिकेचा पुत्र होय। गणेशाचा पार्वतीपुत्र उल्लेख येथेच प्रथम होतो। कार्तिकेयाचे अनेक गण वा पार्षद ही पशुपक्ष्यांचे मुखधारित असतात। इसवीसनाच्या 6व्या शतकातील भूमारात या प्रकारच्या अनेक गणांचा उल्लेख सापडतो। गणेश म्हणजेच गणेशाचे हत्तीमुख असण्याचे हेही कारण असू शकते। काही ठिकाणी गणेश व यक्ष नागदेवता यांची वर्णने मिसळल्याचे दिसते। गणपतीच्या हत्तीमुखाचे हेही कारण असावे। पुराणांमध्ये हत्तीमुखधारी यक्ष आहेत। यक्ष हे गणपतीप्रमाणे लंबोदर असतात। याज्ञवल्क्य संहिता या ग्रंथात विनायक व गणपतीच्या पूजेचे विवरण सापडते। इसवी सनाच्या 7व्या शतकात रचलेल्या ललित माधव ग्रंथात गणपतीचा उल्लेख आहे। गाणपत्य संप्रदायाची पुराणे। गणेश ही पौराणिक हिंदू धर्मातील प्रथम पूज्य व त्या एक मुख्य देवता आहे। गणपती संप्रदायाने गणेश म्हणून व मुद्गल या देवते 2 पुराणे व महाकाव्यात उल्लेख आहे। गणेशाविषयीची सर्वाधिक महत्त्वाची आख्यायिकात अवस्थांतर होय। गणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथाच्या रचना काळात मतभेद आहे।
यांची रचना साधारणपणे IS 1100 ते IS 1400 मध्ये झाल्याचे मानले जाते। सामान्यपणे गणेश पुराण हा आधीच्या मुद्गल पुराण नंतरचा ग्रंथ मानतात। गणपती अथर्वशीर्षाची रचना इसवीसनाच्या 16 ते 17व्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या काळात झाली। गणेश पुराण गणेशाच्या कथा व पूजा पद्धती यासाठी हे पुराण महत्त्वाचे आहे। याचे 2 खंड आहेत, उपासनाखंड आणि क्रीडाखंड किंवा उत्तरखंड। उपासनाखंडाची अध्याय संख्या 92 असून क्रीडाखंडाची अध्याय संख्या 155 आहे। उपासनाखंडाच्या 36 अध्यायांच्या आधारे प्रसिद्ध गणेश सहस्रनाम स्तोत्राची रचना झाली आहे। याचा अनेक ठिकाणी पाठ होतो। क्रीडाखंडाचे अध्याय 138 ते 48 गणेश गीता नावाने प्रसिद्ध आहे। गणपतीने आपल्या गजानन अवतारात ही गीता राजा वरेण्य यास सांगितली। याचे स्वरूप भगवद्गीता ग्रंथाप्रमाणे आहे। कृष्णाऐवजी येथे गणपतीस भगवत तत्व मानले आहे। क्रीडाखंडात गणपतीच्या 4 अवतारांचे वर्णन आहे। मुद्गल पुराण यात गणपतीच्या 8 अवतारांचे वर्णन आहे। श्री गणेश अथर्वशीर्ष किंवा गणेश अथर्वशीर्षोपनिषद हा गणपती विषयीचे प्रधान उपनिषद आहे। महाराष्ट्र राज्यात याचा विशेष प्रभाव आहे। रांजणगाव येथील मंदिरात प्रवेशतोरणावर हा ग्रंथ कोरला आहे। या ग्रंथात गणपतीस सर्व देवीदेवतांच्या रूपात पाहण्यात आले असून सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ मानण्यात आले आहे। या ग्रंथावर तंत्रमताचाही प्रभाव आहे। ग हा गणपतीचा बीजमंत्र आहे असा उल्लेख या ग्रंथात येतो। गणेशाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन हे उपनिषद करते। समाजमनात गणेशाचे प्रसिद्ध स्तोत्र म्हणून हे मान्यता पावलेले आहे। शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार पार्वतीने एक दिवशी नंदीस द्वारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली। यावेळी शंकर तेथे आले। त्यांनी नंदीस जुगारून न्हाणीघरात प्रवेश केला। यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली। शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले। या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले। नंतर एके दिवशी या कुमार मुलास द्वारपाल नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले। त्यावेळी या कुमाराने शंकरास अडवले। पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले। शिव व सकल देवतागण या लढाईत पराजित झाले। तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले। ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला। नारद व देवगणांनी पार्वतीला शांत केले। तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्त केली। शंकरांनी त्यास होकार दिला, परंतु कुमाराचे मस्तक कोठेही मिळाल्याने त्यांनी गणास उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली। गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले। देवगणांनी ह्या मुंडक्याच्या सहाय्याने कुमारास जिवंत केले। तदपरात शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले। देवगणांच्या आशीर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला। स्कंदपुराणात गणपतीच्या जन्माविषयी एकाधिक उपाख्यान वर्णिली आहे। या पुराणातील गणेश खंडाप्रमाणे सिंदूर नामक एक दैत्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न केले। पण या अर्भकाचा मृत्यू होता ते मुंडहीन अवस्थेत जन्माला आले। नारदाने बालकास याचे कारण विचारले असता गजाननाने वरील घटना सांगितली। तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते मस्तक स्वतःच्या शरीरावर चढवले। स्कंदपुराणाच्या ब्रह्मखंडातील कथेनुसार पार्वतीने स्वतःच्या मळापासून एक सुंदर व पूर्णांग बालकाचा पुतळा निर्मिला व त्यात प्राण फुंकले व त्यास आपला द्वारपाल नेमून ती स्नानास गेली। या बालकाने नंतर तेथे स्नानागारात जाणाऱ्या शंकरास अडवले। त्यावेळी या बालकाचे शंकरासोबत युद्ध झाले व त्यात शंकरांनी बालकाचे मस्तक छिन्न केले। यानंतर गजासुराचा वध करून शंकरांनी त्याचे मस्तक बालकाच्या धडावर बसवले। स्कंदपुराणाच्या अर्बुद खंडात म्हटले आहे की पार्वतीने अंगमळापासून एक मस्तकहीन पुतळा बनवला। कार्तिकेयाने ह्या पुतळ्यास स्वतःचा भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली व त्याने एक गजमुंड आणले। पार्वतीचा आक्षेप असतानाही दैवयोगाने हे मस्तक धडाशी जोडले गेले। यानंतर शक्तिरूपिणी पार्वतीने पुतळ्यास जीवनदान दिले। गजमुंडयुक्त पुतळ्यावर नायकत्वाचा एक विशेष भाव उमटला, त्यामुळे तो महाविनायक नावाने परिचित झाला। शंकरांनी या पुत्रास गणाधिपती होशील व तुझ्या पूजेविना कार्यसिद्धी होणार नाही असा आशीर्वाद दिला। कार्तिकेयाने त्यास उहाड दिली। पार्वतीने मोदकपात्र दिले व मोदकाच्या वासाने उंदीर गणपतीचे वाहन बनला। बृहद्धर्मपुराणाप्रमाणे पार्वती पुत्रलाभासाठी इच्छुक असताना शंकरांनी अनिच्छा प्रकट केली। पुत्राकांक्षी पार्वतीस शंकरांनी एक वस्त्र फाडून दिले व पुत्रभावाने चुंबन करण्यास सांगितले। पार्वतीने त्याच वस्त्रास आकार दिला व त्यास जिवंत केले। तेव्हा हा पुत्र अल्पायू आहे असे उद्गार शंकरांनी काढले। मुलाचे मस्तक तक्षणी छिन्न झाले। यामुळे पार्वती शोकाकुल झाली। यावेळी उत्तर दिशेस असलेल्या कोणाचेही मस्तक जोडले असता हा पुत्र वाचेल अशी एक आकाशवाणी झाली। तदनुसार पार्वतीने नंदीस उत्तरेत पाठवले। नंदीने देवतांचा विरोध जुगारून इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावताचे मस्तक कापून आणले। शंकरांनी हे मुंडके जोडून पुत्रास जिवंत केले।
शंकरांच्या वराने इंद्राने ऐरावतास समुद्रात टाकले असता त्यासही पुनः मस्तक प्राप्त झाले. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार शंखचक्र गदापद्मधारी कृष्णास पाहून मुग्ध पार्वतीने तशाच एका पुत्राची कामना केली. कृष्णाने तसे वरदानही दिले. एक दिवस जेव्हा शिवपार्वती स्वगृही क्रीडारत असताना कृष्ण वृद्ध ब्राह्मण रूपात भिक्षा मागण्यास आला. पार्वती त्यास भिक्षा देण्यास गेली असता शंकराचे वीर्यपतन झाले व तेथे कृष्ण स्वतः शिशुरूपात अवतीर्ण झाला. वृद्ध ब्राह्मण अंतर्धान पावला. पार्वती ह्या शतचंद्रसंप्रभम बालकास पाहून आनंदित झाली. नंतर देवता व ऋषीगण बालकास पाहण्यास कैलासी आले. त्यात शनिदेवही होता. शनीने आपल्या कुदृष्टीची गोष्ट पार्वतीस सांगितली पण पार्वतीच्या आग्रहाने शनी बालकास बघण्यास तयार झाले. पण शनीने भीतीने केवळ डाव्या डोळ्यानेच बालकाकडे बघितले. पण तेवढ्यानेही बालकाचे मस्तक छिन्न होऊन वैकुंठात कृष्णाच्या देहात जाऊन विलीन झाले. पार्वती शोकाने बेशुद्ध झाली. तेव्हा गरुडावरून जाणाऱ्या विष्णूने पुष्पभद्रा नदीच्या तीरावर उत्तर दिशेस डोके ठेवून झोपलेल्या एका हत्तीस पाहिले. त्याचे मस्तक उडवल्याने हत्तीणी व तिचे बाळ रडू लागले. तेव्हा विष्णूने एका मुंडक्यापासून 2 मुंडकी तयार केली व एक हत्तीच्या व दुसरे गणपतीच्या धडावर स्थापिले व दोघांना जीवित केले. शंकरांच्या आशीर्वादाने गणपतीस अग्रपूजेचा मान मिळाला. पार्वतीच्या आशीर्वादाने तो गणांचा पती, विघ्नेश्वर व सर्वसिद्धिदाता झाला. यानंतर एकेकाळी कार्तिकेयास देवांचा सेनापती नेमताना इंद्राचा हात आखडला. शंकरास याचे कारण विचारले असता गणेशाची अग्रपूजन झाल्याने असे घडले असे सांगितले. ब्रह्मवैवर्त पुराणातील आणखी एका कथेनुसार माली आणि सुमाली नामक 2 शिवभक्तांनी सूर्यावर त्रिशूळाने आघात केला. म्हणून सूर्य अचेतन होऊन जग अंधारात बुडाले. सूर्यपिता कश्यपाने शंकरास शाप दिला की तुझ्या मुलाचे मस्तक असेच ढासळेल. यामुळे गणपती मस्तकहीन झाला व म्हणून नंतर इंद्राने ऐरावताचे मस्तक जोडले. पद्मपुराणानुसार शंकर पार्वती ऐरावतावर बसून वनविहारास गेले असता त्यांच्या मिलनाने गजमुंड गणेशाचा जन्म झाला. लिंगपुराणानुसार देवगणांनी शंकरापाशी येऊन असुरांपासून स्वतःच्या सुरक्षिततेची मागणी केली. तेव्हा शंकरांनी स्वदेहातून गणपतीस जन्म दिला. वराह पुराणानुसार देव व ऋषीगण शंकरापाशी येऊन विघ्न निवारणासाठी नव्या देवतेची मागणी केली असता शंकराजवळ एक बालक प्रकट झाला. देवगण पार्वती बालकास पाहून मुग्ध झाले. पण शंकर क्रोधित झाले. त्यांच्या शापाने बालकास गजमुख, लांबडे पोट व पोटाशी नाक प्राप्त झाला. क्रोधित शंकरांच्या घामातून अनेक गणांनी जन्म घेतला. गणपती त्यांचा अधिपती झाला. या ठिकाणी गणपतीचा गणेश, विघ्नकर व गजास्य म्हणून उल्लेख आहे. देवी पुराणानुसार शंकरांच्या राजसिक भावामुळे हातातून घाम स्त्रवला व त्यातून गणपतीचा जन्म झाला. मत्स्य पुराणानुसार पार्वती चूर्ण स्वतःच्या शरीराचे मर्दन करत होती. याच भुकटीपासून तिने गणपतीची मूर्ती बनवली व गंगेत टाकली. पुतळा मोठा होत होत पृथ्वी इतका झाला. नंतर या मुलास गंगा व पार्वतीने पुत्ररूप मानले व ब्रह्माच्या आशीर्वादाने हा मुलगा गणाधिपती झाला. वामन पुराणानुसार पार्वतीने स्नानाच्या वेळी अंगमळापासून चतुर्भुज गजानन मूर्ती निर्मिली व महादेव त्यास पुत्र मानून म्हणाले, मया नायकेन विना जातः पुत्रकः, त्यामुळे हे बालक विनायक म्हणून प्रसिद्ध होईल व विघ्ननाशकारी होईल. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार परशुराम 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून कैलासी आले असता दाररक्षक गणेशाने त्यांस अडवले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. यात परशुरामांच्या परशुमुळे गणेशाचा एक दात उपटला गेला. शिवपुराणानुसार गणेश व कार्तिकेय विवाहासाठी स्पर्धा करत होते. तेव्हा दोघांमध्ये जो प्रथम पृथ्वी परिक्रमा करेल त्याचा विवाह आधी होईल असा निर्णय झाला. कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वी परिक्रमेस गेला. गणपतीने शंकर पार्वतीस 7 वेळा प्रदक्षिणा घातली व शास्त्रमतानुसार शतवार पृथ्वी परिक्रमा केल्याचे पुण्य मिळवल्याचा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद मान्य होऊन विश्वरूपाच्या 2 मुलींसोबत रिद्धी व सिद्धीसोबत गणेशाचा विवाह झाला. लक्ष हा सिद्धीचा तर लाभ हा बुद्धीचा पुत्र होय. विवाहाची वार्ता नारदाकडून ऐकून दुःखी कार्तिकेय क्रौंच पर्वतावर राहण्यास गेला. आणखी एका कथेनुसार तुलसी नामक एक नारी गणेशासोबत विवाह करू इच्छित होती. गणपती ब्रह्मचर्यव्रती असल्याने त्याने नकार दिला व तुलसीस दानवपत्नी होशील असा शाप दिला. तुलसीनेही तुझा विवाह होईल असा शाप दिला. तंत्रमतानुसार लक्ष्मी व सरस्वती या गणपतीच्या पत्नी होत. याखेरीज तीव्रा, ज्वालिनी, नंदा, सुभोगदा, कामरूपिणी, उग्रा, तेजोवती, सत्या आणि विघ्ननाशिनी नावाच्या गणेशाच्या इतर 9 पत्नी होत. महाभारतामध्ये कौरव व पांडव यांच्या मृत्यूनंतर व्यास ध्यानास बसले. महाभारताच्या सर्व घटना त्यांना आठवू लागल्या. तेव्हा एका विशाल ग्रंथाच्या रचनेचा त्यांनी निश्चय केला. यासाठी त्यांना पात्र लेखनिकाची गरज होती. ब्रह्माच्या सल्ल्यानुसार ते गणपतीकडे आले. गणपती लेखनिक होण्यास तयार झाला. पण त्याची एक अट होती, लिहिताना लेखणी थांबू नये. व्यासांनी उलट अट सांगितली. अर्थ समजता गणपतीने तो श्लोक लिहू नये. यासाठी व्यासांनी महाभारतात 8800 कूटश्लोक समाविष्ट केले. या श्लोकांचा अर्थ समजण्यास गणपतीस थोडा वेळ लागल्याने त्यांना आणखी श्लोकरचना करण्यासाठी अवसर मिळाला. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला महासिद्धी विनायकी चतुर्थी असे म्हणतात.
हिलाच शिवा असेही म्हटले जाते। गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे व्रत मानले जाते। गणेश चतुर्थीची प्रचलित आख्यायिका येणेप्रमाणे आहे। एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता। वाटेत साप पाहिल्याने उंदीर भयाने कापू लागला। यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले। गणपतीने ते सारे मोदक पुन्हा पोटात टाकले व पोटावर साप बांधला। हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला। म्हणून तुझे चतुर्थीस कोणी दर्शन करणार नाही असा शाप दिला अशी आख्यायिका प्रचलित आहे। माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हटले जाते। हा गणपतीचा जन्मदिन होय। जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्य अशा 4 अवस्था मानल्या गेल्या आहे। चतुर्थी ही तुर्यावस्था म्हणजे आत्मिक साधनेची एक अवस्था मानली गेली आहे असे भारतीय तत्वज्ञान मानते। उपपुराण मानल्या जाणाऱ्या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्गल पुराण ह्या 2 ग्रंथात गणपतीच्या अनुक्रमे 4 व 8 अवतारांचा उल्लेख आहे। गणेश पुराणात गणपतीचे 4 अवतार अनुक्रमे सत्य, त्रेता, द्वापर व कलियुगात झाले असा उल्लेख आहे। हे होते महोत्कट विनायक हा दशभुजाधारी व रक्तवर्णी अवतार, वाहन सिंह, कश्यप, दिती यांच्या संतान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला। या अवतारात त्याने नरांतक आणि देवांतक नावाच्या 2 असुर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला। मयुरेश्वर हा 6 भुजांचा व श्वेतवर्णी अवतार आहे। याचे वाहन मोर आहे। त्रेतायुगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून हा जन्मला। या अवतारात सिंधू नामक दैत्याचा त्याने वध केला। अवतार समाप्तीच्या वेळी आपले वाहन असलेला मोर त्याने त्याचा भाऊ कार्तिकेयास दान केला अशी आख्यायिका आहे। मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे। गजानन हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार, वाहन उंदीर, द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला। या अवतारात सिंदूर नामक दैत्याचा वध केला। अवतार समाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य गणेश गीता सांगितली। धूम्रकेतू, द्विभुज अथवा चतुर्भुज व धूम्रवर्णी अवतार, वाहन निळा घोडा। हा अवतार कलियुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते। विष्णूच्या कल्की अवतारावरून कल्पित। मुद्गल पुराणात गणपतीच्या 8 अवतारांचे वर्णन सापडते। दुर्गुणांवरील विजय असा त्याचा भावार्थ आहे। हे अवतार खालीलप्रमाणे: वक्रतुंड हा प्रथम अवतार, याचे वाहन सिंह असून या अवतारात मत्स्यासुराचा अर्थात मत्सराचा वध त्याने केला अशी आख्यायिका आहे। एकदंत आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक म्हणून हा अवतार ओळखला जातो। हा मूषक वाहन असून अवताराचा उद्देश मदासुराचा वध त्याने केला अशी आख्यायिका आहे। महोदर वक्रतुंड व एकदंताचे सम्मिलित रूप, ब्रह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक, मोहासूर अर्थमोह याचा वध केला। हा अवतार ही मूषक वाहन आहे। गजवक्त्र वा गजानन महोदर अवताराचे अन्य रूप, लोभासूर याचा वध केला। लंबोदर ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक, वाहन मूषक, क्रोधासुराचा वध केला। विकट सूर्याचे प्रतीक, कामासुराचा वध केला। वाहन मयूर, विघ्नराज विष्णूचे प्रतीक, ममासुराचा वध हा या अवतारचे उद्देश। धूम्रवर्ण शिवाचे प्रतीक, ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक, वाहन घोडा, अभिमानासुराचा नाश केला। महागणपती हे गणपतीचे एक तंत्रमार्गी रूप आहे। यात गणपतीसोबत शक्ती विराजमान असते व एकमेकांस उपस्थ स्पर्श केलेला असतो। हेरंब गणपती तंत्रसार ग्रंथात उल्लेखित आहे। हे रूप पंचानन असते। त्यातील मधले एक मुख ऊर्ध्वदिशी असते। अभयवर, मोदक, निजदंत, मुंडमाला, अंकुश व त्रिशूल असतो। हेरंब म्हणजे दीन पालक होय। वाहन सिंह। नेपाळमध्ये हेरंब गणपतीचे वाहन उंदीरही असते। नृत्य गणेश 8 हाताचा व नृत्यरत असतो। हाती शस्त्र नसते। मुद्रा नाचाची असते। विनायक गणेशाचा उल्लेख अग्निपुराण ग्रंथात आहे। याची 5 भिन्न रूपे आहेत: चिंतामणी विनायक, कपर्दी विनायक, आशा विनायक, गजविनायक व सिद्धिविनायक। याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक एक असून तो अंबिका पुत्र आहे। बौद्ध गणेशाचा उल्लेख बौद्ध साधनमाला ग्रंथात मिळतो। तो द्वादशभुज आहे। त्याचे कपाळ रक्तपूर्ण असून हाती मांस असते। अहमदनगर जिल्ह्यातील आव्हाणे तालुका शेवगाव येथे झोपलेल्या गणपतीची तथाकथित स्वयंभू मूर्ती आहे। इसवीसनाच्या पहिल्या शतकात बनलेली व श्रीलंकेतील मिहिंटाल येथे मिळालेली मूर्ती आतापर्यंतची प्राचीनतम गणेश मूर्ती आहे। उत्तर प्रदेशाच्या फरुखाबाद जिल्ह्यात 4थ्या शतकात निर्मिलेली द्विभुज दगडी गणेश मूर्ती पाहायला मिळते। इसवीसनाच्या 5व्या शतकात निर्मिलेली मध्य प्रदेशातील उद्यगिरी येथे मोदक खाणाऱ्या गणपतीची मूर्ती मिळालेली आहे। सर्वसाधारणपणे 3 प्रकारच्या गणेश मूर्ती पाहायला मिळतात: आसनस्थ, नृत्यर्थ व उभ्या। यात बसलेल्या मूर्तींची संख्या सर्वाधिक आहे। जबलपूर येथे हत्तीमुख असलेल्या देवीची मूर्ती मिळाली आहे। तंत्रमार्गात उल्लेखित गणेशपत्नी गणेशाणी हीच असावी असा अंदाज आहे। भारताबाहेरील गणपती या देवतेची लोकप्रियता जगभरात आढळते।
भारतातच नव्हे तर जगभरात गणपतीची पूजाविधी व उपासना प्रचलित असल्याचे दिसून येते। नेपाळ, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया, जावा आणि बाली, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स आणि बांगलादेश तसेच फिजी, गयाना, मॉरिशस, त्रिनिदाद आणि टोबॅगो यांसह मोठ्या प्रमाणात भारतीय लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये गणेश भक्त पसरलेले आहेत। भारताबाहेर अनेक देशांमध्ये गणेश मूर्ती सापडल्या आहेत। प्राप्त गणेश मूर्ती द्विभुज व मोदक भक्षणत आहे। हातात मोदक भांडे, कुऱ्हाड, अंकुश, पाश, दंड, शूळ, सर्प, धनुष्यबाण दिसतात। गणपतीची उपलब्ध प्राचीनतम मूर्ती इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात श्रीलंकेत निर्मिली गेली। जावा बेटाच्या वाडा नामक जागी इसवीसनाच्या 11व्या शतकातील बसलेल्या स्थितीतील मूर्ती मिळालेली आहे। या मूर्तीवर तंत्रमताचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो। इंडोनेशियामध्ये इतरत्रही गणपतीच्या आसनस्थ मूर्ती मिळालेल्या आहेत। यात खिचिड येथे मिळालेली मूर्ती सर्वाधिक सुंदर आहे। ही मूर्ती चतुर्भुज असून अभंगदेह, सुंदर डोळे, नागजानवेधारी, वाहन उंदीर अशी आहे। 4पैकी 3 हातात अक्षसूत्र, विशाण, मोदक भांडे आहे, चौथा हात अस्पष्ट आहे। महाराष्ट्रातील गणेशोत्सव गणपती संबंधित सर्वात मोठा उत्सव आहे। प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी वा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस भारतीय पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थी पासून सुरू होतो। हा उत्सव 10 दिवस चालतो। अनंत चतुर्दशीच्या दिवशी मूर्ती विसर्जित केल्या जातात। पेशव्यांच्या काळात हा घरगुती उत्सवाच्या स्वरूपात असण्याचे उल्लेख आहे। पूर्वी केवळ घरगुती व्रत उत्सव अशा स्वरूपात असलेल्या गणेश उत्सवास 1893 साली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक स्वरूप दिले। या स्वरूपामुळे सुरुवातीस सुधारकी व सनातनी अशा दोन्ही मतांच्या लोकांनी टिळकांवर टीका केली होती। पारंपरिक स्वरूपामुळे पुण्याचे व भव्यतेमुळे मुंबईचे गणपती प्रेक्षणीय असतात। कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यात महाराष्ट्राप्रमाणे भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून गणपतीचा उत्सव साजरा करतात। येथे हा उत्सव बहुतांशी घरगुती स्वरूपाचा धार्मिक विधी या स्वरूपात असतो। बंगालमध्ये दुर्गापूजेच्या काळात दुर्गादेवीसोबत गणपतीचीही पूजा होते। गोवा प्रांतातही गणेशाची पूजा मोठ्या उत्साहाने केली जाते। हिंदू मंदिरात गणपती 2 रूपात दिसतो, पहिला परिवार देवता वा पार्श्वदेवता रूपात अथवा मंदिरातील मुख्य देवता रूपात। पुराणांमध्ये पार्वतीने गणेशास द्वाररक्षक म्हणून नेमले होते, त्या अनुषंगाने दरवाजावर गणपतीची मूर्ती कोरली जाते। याशिवाय स्वतंत्र गणेश मंदिरेही आहे। यात सर्वाधिक उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिर समूह। पुणे शहराच्या 100 किमी परिघातील ही 8 मंदिरे गणेशाचे मंडल बनवतात। याशिवाय महाराष्ट्रातील मुंबईच्या सिद्धिविनायक व टिटवाळ्याच्या गणपतीचा समावेश होतो। कोकणातील गणपतीपुळ्याचे मंदिर विख्यात आहे। पुण्यात सारसबाग येथील उजव्या सोंडेचा गणपती प्रसिद्ध आहे। पुण्याचे ग्रामदैवतही गणपतीच आहे। कसब्यातील ह्या गणपतीची पूजा जिजाबाई करत असत। जळगाव येथे उजव्या व डाव्या सोंडेच्या गणपतीचे एकत्रित मंदिर आहे। अशा स्वरूपाचे एकत्र मंदिर दुर्मिळ आहे। वाईच्या ढोल्या गणपतीची विशालकाय मूर्ती प्रेक्षणीय आहे। महाराष्ट्राबाहेर उत्तर भारतातील मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन, राजस्थान राज्यातील जोधपूर, रायपूर, बिहार राज्यातील वैद्यनाथ, गुजरात राज्यातील बडोदा, धोळका व वलसाड, उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी शहरातील धुंडीराज मंदिर आदी उल्लेखयोग्य मंदिरे आहेत। दक्षिण भारतातील गणेश मंदिरांमध्ये तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्लीचे जंबुकेश्वर मंदिर, रामेश्वरम व सुचिंद्रम येथील मंदिर, कर्नाटक राज्यातील हंपी, इडागुंजी, आंध्र प्रदेश राज्यातील भद्राचलमचे मंदिर आणि केरळमधील कासारगोड उल्लेखयोग्य आहे। भारताबाहेर नेपाळमध्येही अनेक मंदिरे आहेत। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील मंदिरांच्या प्रवेशद्वारावर गणपतीचे चित्र कोरलेले असते। तिला गणेशपट्ट असे संबोधले जाते। महाराष्ट्रातील घरांच्या मुख्य दारावर गणेशपट्टी वा गणेश प्रतिमा असते। गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणाऱ्या विघ्नांचे म्हणजे संकटांचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे असते। तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असल्यास आमच्या रोमांचक नवीन कथा आणि आध्यात्मिक शिकवणींसह अपडेट राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।